नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या भागात आपण येणाऱ्या 6माही परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्या पाठ्यपुस्तकामधील विविध पाठ, कविता तसंच स्थूल वाचन यावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतील आणि त्यांची उत्तरे तुम्ही कशा पद्धतीने निवडणार आहात, अचूक उत्तरांची कशा पद्धतीने तुम्ही निवड करणार आहात यावर आपण उजळणी केलेली होती. आज मात्र आपण व्याकरण घटकाची प्रामुख्याने उजळणी करणार आहोत. तुम्हाला अभ्यासाला असलेले व्याकरणाचे विविध घटक जसे समास, वाक्यांचे प्रकार, त्याचबरोबर काळ आणि त्याचबरोबर शब्दांच्या जाती या व्याकरण घटकांवर आधारित कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील यावर एक नजर टाकूया. त्याचबरोबर प्रत्येक पाठाच्या, प्रत्येक कवितेच्या खाली तुम्हाला समानार्थी शब्द असतात, विरोधार्थी शब्द असतात, त्याचबरोबर लिंग, वचन या स्वरूपाचेही व्याकरण घटकांवर आधारित प्रश्न असतात. तर ते प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातील याचीही आज आपण काय करूया, उजळणी करूया. जसं इथे बघा, मी प्रश्न पहिला दिलेला आहे. खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा खालीलपैकी विग्रह कोणता? विद्यार्थ्यांनो, समास म्हणजे काय, त्याचबरोबर सामासिक शब्द म्हणजे काय, समासांचा विग्रह कसा करायचा, समासाचे प्रकार कोणते आहेत, या सर्व गोष्टींची चर्चा मी तुम्हाला आत्ताच एक उजळणीसाठी समासाचा व्हिडिओ पाठवला होता आणि त्यामधून कदाचित तुम्ही पुन्हा एकदा समास या घटकाची उजळणी केली असेलच. तर त्यावर आधारित हा प्रश्न आहे की खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा खालीलपैकी विग्रह कोणता? विग्रह विचारलेला आहे, त्यामुळे योग्य उत्तराची निवड करायची आहे. शब्द दिला आहे बघा मी, माय बाप, आणि त्याला मी पर्याय दिलेले आहेत कारण यावर्षी परीक्षेला तुम्हाला ही परीक्षा जी आहे तुमची ही ऑनलाईन माध्यमातून आपण घेणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लिखाण करायचं नाही आहे. तुम्हाला दिलेल्या प्रश्नाच्या खाली जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायांची मात्र तुम्हाला योग्य निवड मात्र तिथे करायची आहे. जसे इथे मी बघा पर्याय दिलेले आहेत. अ, माय किंवा बाप, आ, माय आणि बाप, आणि ई, माय बाप वगैरे. तर इथे मात्र हा जो माय बाप हा जो सामासिक शब्द आहे, या सामासिक शब्दाचा खालील पर्यायांमधील योग्य विग्रह कोणता आहे, अचूक उत्तर इथे कोणतं आहे, या अचूक उत्तराची तुम्ही निवड करणार आहात. मी मुद्दामून इथे तुम्हाला उत्तरं दिलेली नाहीत का, तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःहून उत्तरं शोधावी, प्रत्येक विद्यार्थ्याने सराव करावा, त्यानिमित्ताने तुमचा मराठीच्या व्याकरणाचा इथे अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने होईल आणि म्हणूनच मी उत्तरं लिहून दिलेली नाहीत. तुम्ही स्वतः ती उत्तरं निवडायची आहेत, स्वतः ती उत्तरं शोधायची आहेत. तर योग्य उत्तराची तुम्ही निवड करा आणि परीक्षेला मात्र योग्य उत्तराला तुम्ही क्लिक करणार आहात. आता समासावरच आपण दुसरा एक प्रश्न बघूया. खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा. खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा. बघा, मगाशी आपण विग्रह पाहिला, आता आपण प्रकार ओळखत आहोत. शब्द इथे दिलेला आहे बघा, सामासिक आमरण. समासाचे आपण अनेक प्रकार शिकलेलो आहोत, बरोबर. द्वंद्व समासामध्ये आपण 3 प्रकार शिकलो आहेत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, त्याचबरोबर द्विगु समास आपण शिकलेलो आहोत आणि अव्ययीभाव समास आपण शिकलेलो आहोत. तेव्हा हा सामासिक शब्द खालील दिलेल्या पर्यायापैकी नक्की कोणत्या समासाच्या प्रकारात मोडतो हे तुम्ही ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा मी, द्विगु समास, दुसरा पर्याय आहे इतरेतर द्वंद्व समास, तिसरा पर्याय आहे अव्ययीभाव समास. तुम्ही स्वतः याचं उत्तर शोधायचं आहे, सराव तुम्ही करायचा आहे आणि योग्य उत्तराला तुम्ही काय करणार आहात, क्लिक करणार आहात. दुसरा आपण प्रश्न बघूया व्याकरणामधीलच. कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा. डू ॲज डायरेक्टेड. त्यात प्रश्न पहिला बघूया.
शिक्षक मुलांना सहलीला नेणार. आणि कंसात सूचना दिलेली आहे बघा, काळ ओळखा. शिक्षक मुलांना सहलीला नेणार. तुम्हाला काळ ओळखायला सांगितलेला आहे. 3 पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय भविष्यकाळ, दुसरा पर्याय वर्तमान काळ, तिसरा पर्याय भूतकाळ. आता दिलेलं हे वाक्य कोणत्या काळामध्ये मोडतं? क्रियापदावरून त्याचा काळ तुम्ही ओळखायचा आहे की तो वर्तमान काळ आहे, तो भूतकाळ आहे की तो भविष्यकाळ आहे. आणि त्यानंतर योग्य उत्तराची तुम्ही निवड करायची आहे. दुसरा प्रश्न बघूया. भाऊंनी ती परिस्थिती मान्य केली होती. भाऊंनी ती परिस्थिती मान्य केली होती. पुन्हा कंसात सूचना काय आहे? काळ ओळखा. बघा पर्याय दिलेले आहेत. अ भूतकाळ, आ वर्तमान काळ, ई भविष्यकाळ. पुन्हा एकदा ते नीट वाक्य वाचायचं. ते वाक्य हे कोणत्या काळातलं आहे हे समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच योग्य उत्तराची मात्र निवड करायची आहे. परीक्षेला देखील अचूक उत्तराला तुम्ही क्लिक करणार आहात. तिसरा प्रश्न बघूया. कसरतीच्या कामातून त्यांच्या मनावर दडपण येते. कसरतीच्या कामातून त्यांच्या मनावर दडपण येते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाक्यामध्ये एका शब्दाला अंडरलाईन केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. तो शब्द कोणता आहे बरं? वर. आता वर या अधोरेखित केलेल्या शब्दाची तुम्हाला इथे जात ओळखायची आहे. शब्दांच्या 8 जाती आपण शिकलेलो आहोत. 4 विकारी, 4 अविकारी. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या झाल्या विकारी. तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या झाल्या अविकारी. मग तसंच इथे अधोरेखित केलेला हा शब्द वर, या शब्दाची जात कोणती आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. मी पर्याय दिलेले आहेत बघा. क्रियाविशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय की शब्दयोगी अव्यय. नीट विचार करायचा आहे आणि त्यानंतरच योग्य उत्तराची निवड करायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. चक्रीवादळांनी ही बेटे झोडपली जातात. चक्रीवादळांनी ही बेटे झोडपली जातात. कंसात सूचना आहे बघा, क्रियापद ओळखा. 5वीपासून आपण शिकत आहोत शब्दांच्या जाती. मग क्रियापद हे ओळखता तुम्हाला आलं पाहिजे. पर्याय दिलेत बघा. अ बेटे, आ जातात, ई चक्री. योग्य उत्तराची निवड करा. स्वतः उत्तरं शोधा की जेणेकरून मराठीच्या परीक्षेसाठी तुमची तयारी इथे होईल. पुढचा प्रश्न बघूया. एकच जागा रिकामी होती पण ती नुकतीच भरली. एकच जागा रिकामी होती पण ती नुकतीच भरली. सूचना काय आहे बघा. उभयान्वयी अव्यय ओळखा. उभयान्वयी अव्यय ओळखा. पर्याय दिलेत बघा. अ जागा, आ नुकतीच, ई पण. उभयान्वयी अव्ययाची व्याख्या आठवायची आणि त्यानंतर यातील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे याची निवड मात्र तुम्ही करायची आहे. पुढे अजून प्रश्न दिला आहे बघा. तुमचे मराठी चांगले आहे ना? तुमचे मराठी चांगले आहे ना? सूचना बघा काय आहे. सर्वनाम ओळखा. सर्वनाम ओळखा. पुन्हा खाली 3 पर्याय आहे कारण बहुपर्यायी प्रश्न आहेत हे सर्व. त्यामुळे योग्य उत्तराची फक्त तुम्हाला निवड करायची आहे. कोणत्याही प्रकारचं लिखाण तुम्हाला करायचं नाही. पर्याय बघूया काय दिलेत. अ मराठी, आ तुमचे, ई आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो योग्य उत्तराची निवड करा. त्यासाठी पुन्हा एकदा मराठी व्याकरणाचा अभ्यास करा. पुढे जाऊया. 7वा प्रश्न दिला आहे. मला तुझे पुस्तक दे. मला तुझे पुस्तक दे. सूचना काय आहे बघा. वाक्याचा प्रकार ओळखा.
विद्यार्थ्यांनो, आपण वाक्यांचे 4 प्रकार शिकलेलो आहोत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. त्याचबरोबर वाक्य रूपांतरही आपण शिकलेलो आहोत. परंतु इथे तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी वरील वाक्य हे कोणत्या प्रकारात मोडतं हे तुम्ही शोधायचं आहे. पर्याय दिलेत बघा. अ. विधानार्थी वाक्य, आ. प्रश्नार्थी वाक्य, ई. आज्ञार्थी वाक्य. तेव्हा वरील वाक्य हे कोणत्या प्रकारात मोडतं आहे? पुन्हा एकदा नोट्स बघा दिलेल्या, त्याचा पुन्हा एकदा सराव करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. आणि अचूक उत्तराची मात्र निवड करा. अजून एक प्रश्न दिला आहे बघा मी. तुला लाडू आवडतो का? तुला लाडू आवडतो का? सूचना काय आहे? वाक्याचा प्रकार ओळखा. पुन्हा वाक्याचा प्रकार ओळखा सांगितलेला आहे. पर्याय दिलेत बघा. आज्ञार्थी वाक्य, दुसरा पर्याय आहे विधानार्थी वाक्य आणि तिसरा पर्याय दिला आहे प्रश्नार्थी वाक्य. तेव्हा वाक्य हे कोणत्या स्वरूपाचं आहे? नीट वाचा, नीट समजून घ्या आणि त्यानंतरच दिलेल्या पर्यायापैकी अचूक उत्तराची मात्र अचूक पर्यायाची तुम्ही निवड करा. आता बघा, परीक्षेला तुम्हाला जसं व्याकरण घटकावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात, त्याच पद्धतीने प्रत्येक पाठाच्या खाली, प्रत्येक कवितेच्या खाली आम्ही तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन हेही प्रश्न दिलेले आहेत. त्यावरही तुम्हाला परीक्षेला बहुपर्यायी प्रश्न येतील. ते कसे? तर इथे बघा, मी प्रश्न 3रा दिला आहे. कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा. पहिलाच प्रश्न बघूया. माता या शब्दाचे लिंग बदला. लिंग बदलायला सांगितलेलं आहे. चेंज द जेंडर म्हटलेलं आहे. पर्याय दिलेत बघा. अ. माय, आ. पिता, ई. माऊली. नीट विचार करायचा आहे. इथे जेंडर काय आपण चेंज करू शकू, कोणतं उत्तर येईल, कोणता पर्याय इथे अचूक असेल आणि त्या पर्यायाची निवड करायची आहे. दुसरा इथे प्रश्न दिला आहे बघा. शाल या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, प्रश्न पहिला होता लिंग बदला, चेंज द जेंडर. तर दुसरा प्रश्न आहे आयडेंटिफाय द जेंडर. लिंग ओळखायला सांगितलेलं आहे की शाल हा शब्द, त्याचं लिंग ओळखा. तो पुल्लिंगी आहे, तो स्त्रीलिंगी आहे की तो नपुंसकलिंगी आहे? तर योग्य उत्तराची तुम्ही निवड करणार आहात. तसंच वचन यावरही प्रश्न बघूया. डोळा या शब्दाचे वचन बदला. वचन बदलायला सांगितलं आहे. पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय बघूया. अ. नयन, आ. डोळे, ई. नेत्र. विद्यार्थ्यांना उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आहेत. परीक्षेच्या दृष्टीने ही तुमची उजळणी आहे. तुम्ही स्वतःचा सराव करायचा आहे, म्हणजे तुमची परीक्षेची तयारी इकडे होईल. तर डोळा या शब्दाचे वचन बदलायला सांगितलेलं आहे. तर योग्य उत्तर कोणतं येईल तुम्ही निवडायचं आहे. तसंच तारे या शब्दाचे वचन ओळखा. बघा, जसं मगाशी लिंग बदला, लिंग ओळखा, तसंच इथे वचन बदला, वचन ओळखा आहे. तर तारे हा शब्द हा एकवचनी आहे की अनेकवचनी आहे? तुम्ही विचार करायचा आणि त्यानंतर योग्य पर्यायाची निवड करायची. तसंच इथे आपण काही विरुद्धार्थी शब्दही बघूया. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. दिवस हा शब्द अगदी आपण 5वीपासून खरं तर लिहित आहोत, बरोबर? म्हणजे डोळे मिटूनही त्याचं उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. पर्याय दिलेत बघा. अ. पहाट, आ. रात्र, ई. दिन. तर दिवसच्या ऑपोजिट, दिवसच्या विरुद्ध कोणता शब्द जाईल? तुम्ही उत्तर निवडायचं आहे. परीक्षेला योग्य उत्तराला क्लिक करायचं आहे. तसं दुसरा इथे शब्द दिला आहे बघा मी. चाळ. चाळच्या विरुद्धार्थी शब्द तुम्ही ओळखायचा आहे. पर्याय दिला आहे मी. अ. झोपडी, आ. खोली आणि ई. इमारत.
नीट उत्तर विचार करा आणि त्यानंतरच योग्य पर्यायाची निवड करा. तसंच काही समानार्थी शब्द बघूया आपण. खालील शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा. धरणी, पर्याय बघूया. अ धरती, आ आकाश, ई आभाळ. नीट विचार करा कोणतं उत्तर येईल आणि त्या उत्तराला तुम्ही मात्र क्लिक करा. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्यायाची निवड करा. तसंच दुसरा शब्द दिला आहे बघा, नितळ. पुन्हा पर्याय आहे अ अस्वच्छ, आ स्वच्छ, ई घाण. नवीन शब्द आहे. थोडासा विचार करा. आपल्या पाठ्यपुस्तकातला आहे. पाठ्यपुस्तकामधून कुठूनही तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू, त्यामुळे पाठ्यपुस्तकाचं वाचन हे तुम्ही केलंच पाहिजे. कारण तुम्ही 10वीच्या बोर्डाला बसणार आहात आणि बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला कुठूनही प्रश्न येतात. त्या फक्त नोट्सवर डिपेंड राहू नका, नोट्सवर अवलंबून राहू नका. तर पाठ्यपुस्तकाचंही वेळोवेळी वाचन करा, कारण प्रश्न हे कुठूनही विचारले जातील. तर इथे मात्र योग्य उत्तराची तुम्ही निवड करणार आहात. तर अशा स्वरूपाचे बघा वेगवेगळे तुम्हाला प्रश्न व्याकरणावर आधारित येतील. त्याचबरोबर उपयोजित लेखन प्रकारांवर आधारितही तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू. मान्य आहे, ऑनलाईनच्या स्वरूपाने आपण आज ही परीक्षा घेणार आहोत. सर्वच विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग येणार नाही आणि म्हणूनच आपण उपयोजित लेखन प्रकार जे आपण शिकलेलो आहोत, जसे निबंध लेखन, त्यात आपण 3 प्रकार शिकलो. वर्णनात्मक, कल्पनात्मक आणि आत्मकथनात्मक. तसंच पत्रलेखनातही आपण 2 प्रकार शिकलो. मागणीपत्र, तक्रारपत्र आणि कथालेखन. तर या सर्व लेखन प्रकारांवर आधारित, त्यांच्या रचनेवर आधारित आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. हे प्रश्न 1-1 मार्काचेच असतील. त्याचबरोबर याचा व्हिडिओ मी तुम्हाला मध्ये टाकला होता, तुम्ही विद्यार्थ्यांनी तो पाहिला असेलच. तर या लेखन प्रकारांवर आधारित तुम्हाला फॉर्मॅट बेस क्वेश्चन आम्ही तिथे विचारू. त्याचबरोबर उतारा आकलन म्हणजेच अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेजवर म्हणजेच या उतारा आकलनावर आधारितही तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न आम्ही तिथे विचारू. प्रश्नांचे स्वरूप साधे असतील, जसे योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा किंवा खालील अचूक पर्यायांची निवड करा. बहुपर्यायी प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. फक्त तुम्हाला नीट पॅसेज वाचायचा आहे आणि योग्य उत्तराची निवड करायची आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न हे तुम्हाला यावर्षी ही जी आपण ऑनलाईन परीक्षा घेत आहोत, या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला विचारले जातील. तर तुम्ही सर्वांनी त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा, योग्य उत्तरांची निवड करा आणि चांगल्या पद्धतीने पेपर हा तुम्ही तुमचा सोडवा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.